नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण या लेक्चरमध्ये सामान्य विज्ञान या विषयाची जी तयारी आहे याबद्दल बोलणार आहोत। आता MPSC म्हटलं किंवा कंबाईन म्हटलं, अगदी सरळ सेवेपर्यंत जर विचार केला तर सामान्य विज्ञान हा घटक किंवा हा विषय प्रत्येक एक्झाम मध्ये महत्त्वाचा ठरतो। तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, MPSC पासून अगदी रेल्वे भरतीपर्यंत RRB असेल, सरळ सेवा असेल, याच्यामध्ये सायन्स या विषयासाठी खूप जास्त वेटेज प्रश्नांना बघायला मिळतात। तर याच्यामध्ये असणारे जे कंटेंट कोणते कोणते आहेत, म्हणजे याच्यामध्ये फिजिक्स म्हणा, केमिस्ट्री म्हणा, बायोलॉजी म्हणा, किंवा मराठीमध्ये जर म्हटलं तर जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांची पूर्ण माहिती आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत। कारण बऱ्याच वेळा मुलांचा न्यूनगंड असतो की आपण सायन्स बॅकग्राऊंडचे नाही आहोत, तर त्याची तयारी कशी करायची किंवा ते आपल्याला अवघड जातं। तर हा एक न्यूनगंड मुलांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो। तोच कमी करण्याचा एक प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। बघा, सामान्य विज्ञान अभ्यासक्रम जर बघितला तर आयोग देताना जर आपण एक स्टँडर्ड सिलेबस बघितला राज्यसेवेचा किंवा कंबाईनचा, तर त्याच्यामध्ये काय आयोगाने दिलेत तर मानवी आरोग्यशास्त्र म्हणजे ह्युमन हायजीनचा पार्ट आहे, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीचा पार्ट येतोय, दुसरा पार्ट आहे केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आणि चौथा पार्ट आहे फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र। हे देताना विषय किंवा एक सब्जेक्ट तिथं दिलेला आहे, एक पॉइंट तिथं दिलेला आहे, पण त्याच्या आतमध्ये जर बघितलं तर तो सब्जेक्ट किंवा तो पॉइंट खूप डीप मध्ये सुद्धा जातो। पण त्याची लेवल कोणत्या एक्झामला कोणत्या प्रकारचे हे समजून घेऊन त्या पद्धतीने परीक्षेची तयारी करणं खूप गरजेचं पडतं आणि तोच विषय आपण ह्याच्यामध्ये बघतोय। बघा, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर राज्यसेवेला जवळपास पूर्व परीक्षेमध्ये 20 ते 22 प्रश्न सायन्स वरती विचारले जातात। आणि सगळ्यांना माहिती आहे की राज्यसेवेमध्ये जर विचार केलं तर एक प्रश्न आपल्याला किती मार्कासाठी असतो तर 2 मार्कांसाठी आहे। मग जर विचार करा, एका प्रश्नाला 2 मार्क असतील तर 20 ते 22 प्रश्नांचा जर विचार केला तर 40 ते 44 मार्क्स, बघा 40 ते 44 मार्क्स आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये सायन्स हा विषय देणार आहेत आउट ऑफ 200 पैकी। कारण सगळ्यांना माहिती आहे की CSAT हा विषय क्वालिफाईंग आहे आणि जर आपल्याला 200 पैकी 110 प्लस मार्क्स जर मिळवायचे असतील तर डेफिनेटली सायन्सला इग्नोर करणं किंवा त्याला ऑप्शनला ठेवणं हा कधीच ऑप्शन असू शकत नाही। त्यामुळे त्याला आपल्याला जर न्याय द्यायचा असेल किंवा प्रत्येक विषयाच्या बरोबर नेऊन जर याला ठेवायचं असेल तर आपल्याला याची तयारी करणं म्हणजे गरजेचंच आहे। का सायन्सला आपण ऑप्शनला ठेवू शकत नाही। दुसरं म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा, याच्यामध्ये कंबाईनचा ग्रुप B असेल किंवा ग्रुप C असेल। याचा जर विचार केला तर एका परीक्षेमध्ये जवळपास 15 प्रश्न म्हणजेच 15 मार्कांसाठी आपल्याला सायन्स अभ्यासायचं। हे झालं ह्या फक्त 2 विषयांसाठी किंवा 2 परीक्षांसाठी। पण तेच जर आपण रेल्वे भरतीचा जर विचार केला, ज्यांनी रेल्वेच्या काही एक्झाम दिलेल्या आहेत किंवा देणार असाल तर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की रेल्वेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे सायन्स वरती विचारले जातात। आणि दुसरं महत्त्वाचं की गणित बुद्धिमत्ता सोबत सायन्स हा त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा म्हणजे त्याची जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये CBT 1 आणि CBT 2, कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 म्हणजे त्याची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, थोडक्यात या दोनही परीक्षांमध्ये सायन्स हा विषय जो आहे तो विचारला जातो। त्यामुळे या परीक्षांच्या दृष्टिकोनातून सायन्स अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे। आणि फक्त आपण याच्यामध्ये टॉपिकच नाहीत बघणार आहोत, तर ही तयारी करताना आपल्याला काय नेमकं वाचायचंय हेही आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळी पूर्ण माहिती या विषयाची याच्यामध्ये समजून जाईल। पुढे बघा, सगळ्यात पार्ट आहे तो पहिला, तो म्हणजे ह्युमन हायजीनचा। कारण आधी आपण स्वतःला जर समजून नाही घेतलं तर आपण फिजिक्स म्हणा, केमिस्ट्री म्हणा, हे थोडंसं पुढचा पार्ट राहिला। पण आधी आपण स्वतःला तर समजून घेत की आपलं आरोग्यशास्त्र, आपलं शरीरशास्त्र कशा पद्धतीनं काम करतं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा पार्ट येतो तो म्हणजे मानवी शरीर रचनेचा। याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे तर आपली मानवी शरीर रचनेमध्ये असणारी संपूर्ण ऑर्गन सिस्टीम, ज्या सगळ्या ऑर्गन सिस्टीम आहेत, पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, त्यानंतर चेतासंस्था असेल, प्रजनन संस्था असेल, या सगळ्या सिस्टीम्स आपण ह्याच्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं ठरतं। सोबतच त्यांच्यामध्ये कोणते हॉर्मोन्स किंवा कोणते एन्झाईम सिक्रेट होतात आणि त्यांचं कार्य काय आहे हे प्रत्येक एक्झाम मध्ये, अगदी सरळ सेवेमध्ये सुद्धा म्हणजे तलाठी भरतीला सुद्धा विचारलं जाऊ शकतं की आपला जो स्वादुपिंड आहे म्हणजे पॅनक्रियाज मध्ये खालपैकी कोणतं एन्झाईम, ज्याला मराठीमध्ये विकर, स्रवलं जातं आणि त्याचं काम काय किंवा ते कोणत्या पेशींच्या मार्फत स्रवलं जातं, असेही प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात। त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे मानवी शरीरासाठी आवश्यक असणारा आहार। मग त्या आहारामध्ये सगळे घटक येतात, प्रथिने असतील, कर्बोदके असतील, त्यानंतर फॅट असेल, व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार हे याच्यामध्ये इन्क्लूड होतात।
त्यानंतर पुढचा पार्ट आहे रोग, डिसीज. ह्युमन डिसीजमध्ये आता कोणकोणते आहेत तर बॅक्टेरिया म्हणजेच आदिजीवांमुळे जीवाणूंमुळे होणारे आजार असतील, प्रोटोझोआ म्हणजे आदिजीवांमुळे होणारे आजार असतील, व्हायरस विषाणूंमुळे होणारे आजार असतील, फंगल इन्फेक्शन असेल म्हणजेच कवकांमुळे होणारे आजार असतील, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. आता हा अभ्यास करताना फक्त जो फॅक्च्युअल डेटा आहे तेवढाच न करता सध्या चालू असणाऱ्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात, समजा पोलिओ संबंधी राबवली जाणारी एखादी स्कीम असेल, आपल्या कोविड संबंधी राबवली जाणारी स्कीम असेल, किंवा चालू ह्याच्यामध्ये करंटमध्ये एखादा कोणता आजार कोणत्या देशामध्ये आणीबाणी जाहीर केली असेल, असे सगळे पॉईंट याच्यामध्ये करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे याच्यासोबत मानवी रोगामध्ये फक्त फॅक्च्युअल डेटा न करता तर करंट इव्हेंट सुद्धा करणं गरजेचं आहे. कोणत्या देशामध्ये जसं म्हटलं आणीबाणीचं असेल किंवा त्याच्यामध्ये कुठला देश कुठल्या रोगापासून मुक्त झाला असेल तर तेही, जसं भारत आपण म्हटलं तर भारत हा देवी मुक्त झालाय, तो कधी झाला, किंवा एखाद्या रोगाचं घोषवाक्य असेल, फॉर एक्झाम्पल पोलिओचा विचार केला तर 2 बूंद जिंदगी की आपण म्हणतो, तर अशी काही घोषवाक्य असतात. पुन्हा आपल्या टीबीचा जर विचार केला, पुरा कोर्स पक्का इलाज, कोणते आजार केंद्र पुरस्कृत आहेत, कोणते आजार राज्य पुरस्कृत आहेत, किंवा दोन्हीच्या ह्याच्यातून सहयोगातून कोणत्या आजारावरती ट्रीटमेंट राबवली जाते, हे सगळे ह्याच्यामध्ये काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे बायोलॉजी, जीवशास्त्र. बऱ्याच वेळा होतं की मुलांना थेरी म्हटलं की सायन्समध्ये, कारण हा पूर्ण पार्ट जो हा पूर्ण थेरॉटिकल पार्टमध्ये येतो, कारण ह्याला समजून घ्यायचं आहे. आपली मानवी शरीर रचना एवढी क्लिष्ट वाटते की याच्यामध्ये प्रत्येक एन्झाईम, कुठलं एन्झाईम कुठं सिक्रेट होतं, कुठलं हॉर्मोन कुठं सिक्रेट होतं, त्याचं काय फंक्शन आहे, त्यांची नावं, खूप कन्फ्युजन असतं. त्यामुळे एक एक पॉईंट आपल्याला ह्याच्यामध्ये करत जायचं असतं. सगळं एकदम होणार नाहीये, पण थोडं थोडं करत गेलो तरच आपल्याला तो सब्जेक्ट किंवा तो पॉईंट आपला कव्हर होत जाणार आहे. बघा बायोलॉजीमध्ये काय कव्हर होतं तर ह्याच्यामध्ये आहे मानवी शरीर रचनेनंतर दुसरा पार्ट येतो तो म्हणजे पेशी रचना. आता पेशी रचनेमध्ये जसं म्हटलं की सेल स्ट्रक्चर, पेशीमध्ये असणारे इतर ऑर्गॅनेली, जसे आपल्याला आपले अवयव आहेत, हात पाय कान नाक डोळे जसे आहेत तसेच पेशीमध्ये असणारे त्याच्या ऑर्गॅनेलीज, मग त्याच्यामध्ये असणारं सेलचं न्यूक्लियस केंद्रक आहे, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका आहेत, त्यानंतर गॉल्गी कॉम्प्लेक्स, आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्यांचं फंक्शन्स, ह्या सगळ्या गोष्टी या सेल स्ट्रक्चरमध्ये कव्हर होत असतात. त्यानंतर सेल्स पासून काय तयार होतात तर उती तयार होतात. बघा पेशींपासून उती तयार होतात, ज्याला आपण म्हणतो टिश्यू स्ट्रक्चर. याच्यावरती जर आयोगाचे प्रश्न बघितले तर अगदी बेसिक पासून सुद्धा प्रश्न विचारलेत. सिंपल एक्झाम्पल घ्या, पेशीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बायोलॉजीमध्ये सेल स्ट्रक्चरचा अभ्यास करणारं शास्त्र याला काय म्हणून ओळखलं जातं तर त्याला म्हणतात सायटोलॉजी. बघा पेशींचा अभ्यास करणारं शास्त्र, दॅट इज कॉल्ड सायटोलॉजी. याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. टिश्यू किंवा उतींचं जर बघितलं तर उतींचं कार्य किंवा उतींचं स्ट्रक्चर, उतींचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा ती ब्रांच त्याला म्हणतात हिस्टॉलॉजी. हेही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत अगदी 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये सुद्धा. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आणि फक्त जसं म्हटलं की MPSC राज्यसेवेपासून सरळ सेवा पोलीस भरतीपर्यंत हा विषय जो आहे तो महत्वाचा आहे. त्यामुळे असे 1 लाइनर प्रश्न सगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, राज्यसेवेपासून पोलीस भरतीपर्यंत. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे बायोलॉजी मधला वनस्पतीशास्त्र, ज्याला आपण बॉटनी म्हणतो. जेव्हा आपण पेशी रचना उती रचनेचा अभ्यास करतो तेव्हा वनस्पतीमध्ये असणाऱ्या उती आणि प्राण्यांच्या मध्ये असणाऱ्या उती या दोन्ही उतींचं वेगवेगळे जे टाइप्स आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड होतात. वनस्पतीशास्त्रामध्ये बॉटनीमध्ये काय आहेत तर प्लांट टिश्यूजचा पार्ट तर होतोच कव्हर, सोबतच वनस्पतींचं जे वर्गीकरण आहे म्हणजे जो क्लासिफिकेशनचा पार्ट आहे तोही इथं इम्पॉर्टंट आहे. जसं आपण सिंपल एक्झाम्पल म्हणतो की वनस्पतींना काही म्हणजे फुलं येत असतील तर सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्रिप्टोगॅम्स, फनेरोगॅम्स हे जे शब्द वापरतो त्याचं सब क्लासिफिकेशन, त्याचे एक्झाम्पल्स. जर तुम्ही यावेळेचा कंबाईनचा पेपर दिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथं सुद्धा म्हणजे प्रश्न विचारले होते, शैवालवरती प्रश्न विचारला होता, कोणत्या कलरचं शैवाल त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, तर असे प्रश्न इथं विचारले जातात. त्यानंतर आहे प्राणीशास्त्र म्हणजेच आपला झूलॉजीचा पार्ट. प्राण्यांच्या मध्ये सुद्धा टिश्यू स्ट्रक्चर तर आहे त्यांचं, कोणत्या प्रकारच्या टिश्यूज त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात हा तर झाला, सोबत प्राण्यांचं असणारं क्लासिफिकेशन म्हणजे त्यांचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण. सिंपल वर्गीकरण केलं तर आपण कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स आपल्याला माहिती आहेत, पण त्यात आपण कशामध्ये येतो तर आपण कॉर्डेट्स, आपल्याला पाठीचा कणा आहे मग त्याचे सुद्धा क्लासिफिकेशन पडतात. म्हणजे पक्षी वर्ग असेल, सस्तनी प्राणी म्हणजे मॅमल्स असतील, त्यानंतर पायसेस म्हणजे मत्स्य वर्ग असेल, या असे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन पडतात. आपण त्याच्यामध्ये कशात येतो
सोबतच याचं क्लासिफिकेशन किंवा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला 5 किंगडमचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. बघा, पंचसृष्टी आपण जी म्हणतो, 5 किंगडम जे आहेत आपले पंचसृष्टी, 5 किंगडम क्लासिफिकेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला किंगडम प्रोटिस्टा, मोनेरा, फंगाय, ॲनिमॅलिया आणि प्लांटी या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं. तर हा झाला आपला बायोलॉजीचा पार्ट. याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन किंवा त्याचे पॉईंट्स इन्क्लूड आहेत. पुढे जर बघितलं, नेक्स्ट पार्ट येतो आपला क्वेश्चन्स. सगळ्यात महत्त्वाचं असं की एवढं सगळं करायचं, पण त्याचं जे आउटपुट आपण म्हणतो की तो पार्ट किती क्वेश्चन्ससाठी किंवा किती मार्कांसाठी विचारला जातो हेही बघणं गरजेचं आहे. तर अलीकडच्या काही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून एक टेंटेटिव्ह क्वेश्चनची संख्या ही मी तुमच्या समोर घेऊन येते, जेणेकरून तुम्हाला समजेल की ह्याच्यातला बायोलॉजीमधला कुठला सेक्शन इम्पॉर्टंट आहे आणि तो करणं गरजेचंच आहे. त्याला आपण ऑप्शनला ठेवू शकत नाहीत. नाहीतर असं व्हायला नको की बायोलॉजी केलाय पण त्याच्यामध्ये असणारा लेस इम्पॉर्टंट पॉईंट आपण परफेक्ट केलाय आणि जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आपल्याकडून राहून गेलात. असं न करता त्याच्यामध्ये असणारे महत्त्वाचे टॉपिक्स किंवा महत्त्वाचे पॉईंट सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये अलीकडचे क्वेश्चन्स बघूयात आपण की किती मार्काला किती क्वेश्चन विचारलेले आहेत. जर बघा ऑर्गन सिस्टीम जर विचार केला तर ऑर्गन सिस्टीम मध्ये जवळपास 31 प्रश्न हे टेंटेटिव्ह म्हणजे काही अलीकडचे कंबाईन राज्यसेवा किंवा टेक्निकल प्रिलिम्स वगैरे जे आहेत त्याच्या ह्यांना घेतलेले आहेत. याच्यापेक्षा प्लस प्रश्न आहेत. हे फक्त एक जनरल आयडिया येण्यासाठी इथं प्रश्नांची संख्या घेतलेली आहे. त्यानंतर आहेत ग्रंथी आणि विकरे म्हणजे आपल्या शरीराचे असणारे ग्लँड्स आणि त्यांच्यामध्ये कोणते एन्झाईम्स सिक्रेट केले जातात ते प्रश्न आहेत. त्यानंतर पोषण द्रव्य जवळपास 39 प्रश्न. पोषण द्रव्यामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे सगळे एन्झाईम्स विटामिन्स आहेत. त्यानंतर कोणते मिनरल्स आहेत, कोणते प्रोटीन्स, कोणत्या प्रथिनांच्या कमतरतेमुळे कोणते आजार होतात, त्यानंतर विटामिनच्या कमतरतेमुळे कोणते आजार होतात हे पोषण द्रव्यामध्ये इन्क्लूड होतात. त्यानंतर पेशी आणि उती स्ट्रक्चरचं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा ठेवू शकतात. त्यानंतर वनस्पती शास्त्रावरती सगळ्यात बऱ्यापैकी जास्त प्रश्न आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर प्राणीशास्त्र याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात. तुम्ही जर PYQचं अनालिसिस केलं तर तुमच्या हे लक्षात येईल की वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र म्हणजे बॉटनी आणि झूलॉजीमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये मेजॉरिटी प्रश्न, अगदी राज्यसेवेमध्ये सुद्धा खूप प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. आणि इतर एक जनरल जर क्रायटेरिया बघितला तर त्याच्यामध्ये 10 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही हे त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास करताना तुम्हाला याचं अनालिसिस लक्षात येईल. ठीक आहे. हे झालं बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. त्यानंतर पार्ट येतो तो म्हणजे केमिस्ट्री, रसायनशास्त्राचा. आता केमिस्ट्रीमध्ये बघा बऱ्याच वेळेला असं होतं की काही जणांचं केमिस्ट्री बॅकग्राऊंड असं किंवा केमिस्ट्री आवडतही नाही, पण अभ्यासासाठी करणं तर आपल्याला गरजेचं आहे. पण ते समजून घेऊन सिंपल वेनी समजून घेऊन लॉंग टर्म मध्ये कशा आपल्याला लक्षात राहील याच्यावरती आपला भर असला पाहिजे. त्याच्यामध्ये आहे सगळ्यात पहिल्यांदा द्रव्याच्या अवस्था, स्थायू द्रव वायू आपण म्हणतोय. त्यानंतर प्लाझ्मा स्टेट, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन ह्या द्रव्याच्या 5 अवस्था हे आपल्याला माहिती पाहिजेत. त्याची काय वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा टॉपिक आहे दॅट इज ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजेच अणूची संरचना. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण दरवेळेला प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्याला प्रश्न बघायला याच्यामध्ये मिळतात. आणि फक्त असंच नाहीये की फक्त याच्यावरती थेअरी विचारली आणि झालं, तर याच्यावरती काही प्रमाणात मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सुद्धा विचारले जातात. म्हणजे जर आपण 2018चा जर विचार केला तर याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न म्हणजे मी अलीकडे जो बघितलेला आहे तो 2018 मध्ये म्हणजे केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स, फिजिक्सचे प्रॉब्लेम्स ऑलरेडी विचारतात मुलांना माहिती असं, पण 2018 मध्ये राज्य गुप्तवार्ता अधिकारीची परीक्षा झाली होती, ऑनलाईन परीक्षा होती SIDची आपण जी म्हणतो. तर त्याच्यामध्ये सममूल्य भार काढायला एक प्रश्न विचारला होता. बघा सममूल्य भार. आता सममूल्य भार म्हणजे काय तर याला इंग्लिशमध्ये म्हणतात इक्विव्हॅलंट वेट. इक्विव्हॅलंट वेट काढणं, जसं मोलेक्युलर वेट काढल्यानंतर इक्विव्हॅलंट वेट काढावं लागतं. तर याच्यावरती प्रश्न कधी विचारलेला आहे 2018 मध्ये. बघा ऑनलाईन एक्झाम होती सममूल्य H2SO4चा सल्फ्युरिक ऍसिडचा आपल्याला इक्विव्हॅलंट वेट काढायला विचारलं होतं. त्यामुळे असे प्रश्न हे भविष्यातही विचारले जाऊ शकतात. आणि आता अलीकडे सुद्धा नंबर ऑफ मोल्स या कन्सेप्टवरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत या वर्षीच्या कंबाईन मध्ये. त्यानंतर येतं आवर्ती सारणी म्हणजेच आपली पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलचा अभ्यास करताना अगदी बेसिक आपण जर म्हटलं न्यूलँडची अष्टके असतील किंवा डोबेरायनरची त्रिके असतील, न्यूलँडची अष्टके असतील, मेंडेलिव्हची जुनी आवर्त सारणी आणि नवीन आवर्त सारणी कुणाची आहे तर हेनरी मोजले. त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत याचा अभ्यास करताना जेव्हा आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरचा अभ्यास करतो त्याच्यासोबतच आपल्याला प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन झाल्यानंतर ॲटॉमिक नंबर
ही काय कन्सेप्ट येते, ज्याला आपण झेडनी डिफाईन करतो. त्यानंतर ॲटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमानांक, या कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. सोबतच समस्थानिके, आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसो इलेक्ट्रॉन्स, आयसो न्यूट्रॉन्स, या सगळ्या कन्सेप्ट याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्यानंतर येतं आपलं पिरियॉडिक टेबल. जेव्हा आपण मूलद्रव्यांचा विचार करतो, त्या मूलद्रव्यांची मांडणी कशा पद्धतीने आहे, आवर्त सारणी कोणत्या स्वरूपामध्ये मांडलेली आहे, त्याचे जे 4 ब्लॉक्स आहेत, 4 खंड आहेत, त्यांचा सगळा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा असतो. त्यानंतर येतं आम्ल आम्लारी. हे जे आपण इथं मूलद्रव्य अभ्यासणार आहोत त्याचीच काही वैशिष्ट्य किंवा त्याचे पुढचे पॉईंट्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. ऍसिड आणि बेस, म्हणजे एखाद्या धातूची समजा ऑक्सिजन सोबत अभिक्रिया झाली तर त्या धातूच्या ऑक्साईड्स तयार होतात हे आपल्याला समजतं. पण त्या धातूच्या ऑक्साईड्स ऍसिडिक असतात म्हणजे आम्लधर्मी असतात का आम्लारी असतात, बेसिक असतात, हे पण समजून घेणं गरजेचं आहे. तर धातूंच्या ऑक्साईड्स कसे असतात तर आम्लारी धर्मी असतात. मुलांना काय वाटतं की ते ऍसिडिक असतील, पण धातूंच्या ऑक्साईड्स कसे असतात तर बेसिक म्हणजेच आम्लारी धर्मी असतात. आणि अधातूंचा जर विचार केला तर अधातूंचे ऑक्साईड्स हे आम्लधर्मी असतात. हे बऱ्याच वेळेला प्रश्न इथं विचारला जातात. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे धातू अधातू, मेटल्स नॉन मेटल्स. हे सगळे टॉपिक जे आहेत हे एकमेकांना इंटरलिंक आहेत. याच्यावरती कोणताही प्रश्न एकमेकांमध्ये कॉम्बिनेशन करून सुद्धा विचारले जातात. धातू अधातू आणि धातू सदृश मूलद्रव्ये, त्यांचे प्रॉपर्टीज किंवा कोणकोणते 2 धातू एकत्र केल्यामुळे कोणती संमिश्र तयार होतात, हाही पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्यानंतर आहे रासायनिक अभिक्रिया. कारण ह्या सगळ्या केमिस्ट्रीमध्ये असणारा सगळा अभ्यास झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे रासायनिक अभिक्रिया. याच्यावरती जे प्रश्न विचारले गेलेले आहेत तर याच्यामध्ये असणारे जे उत्प्रेरके आहेत, जे कॅटलिस्ट आपण म्हणतोय बघा, कॅटलिस्ट कुठे असतात, जेव्हा आपण केमिकल रिॲक्शन मेन्शन करतोय तेव्हा त्याच्यावरती जे काही लिहिलेलं असतं त्याला आपण उत्प्रेरक म्हणतो. तर त्याच्यावरती प्रश्न बघायला मिळतात. त्यानंतर उष्मादायी अभिक्रिया काय आहे, उष्माग्राही अभिक्रिया काय आहे, म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन, एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता इथं तुम्ही म्हणाल की मॅडम इंग्लिशमध्ये शब्द का वापरतात, कारण सायन्स हा असा विषय आहे याच्यामध्ये मराठीमध्ये असणारे प्रश्न हे इंग्लिश शब्द सुद्धा ॲज इट इज वापरलेले आहेत आयोगाने. म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलं की एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन, पण आयोग त्याला उष्मादायी आणि उष्माग्राही शब्द मराठीमध्ये वापरेलच असं नाही. तिथं ॲज इट इज एंडोथर्मिक शब्द सुद्धा वापरला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तिथं तेवढं माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही स्टेट बोर्ड काढून बघा ना, तुम्ही मराठीचं जरी स्टेट बोर्ड काढून बघितलं, सायन्सचं 7वीचं पुस्तक काढून बघा, तिथं जे त्याचे कीवर्ड आहेत म्हणजे एखाद्या पॉईंटचा पॉईंट जो आहे तो फक्त मराठीमध्ये दिलेला नाहीये, त्याच्या पुढे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे सुद्धा तिथं आयोगानं महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. खालीच त्याचं स्पष्टीकरण मराठीमध्ये आहे, मुख्य पॉईंट मराठीमध्ये आहे, पण त्याचा इंग्लिश शब्द माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. पर्टिक्युलरली कंबाईनचा अभ्यास करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला मराठी आणि इंग्लिश दोन्ही शब्द त्याचे माहिती पाहिजेत. त्याचं स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या भाषेमध्ये करा, तुम्हाला ज्या भाषेमध्ये समजतं त्याच्यामध्ये करा, पण इंग्लिश वर्ड आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढचा आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजेच किरणोत्सारिता. समोर तुम्ही बघतात अल्फा, बीटा आणि गॅमा हे जे रेज किंवा पार्टिकल्स आहेत यांची काय वैशिष्ट्य आहेत, कोण त्याची भेदन क्षमता कोणाची जास्त असेल, कोण पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, कोण निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, असे पॉईंट्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तो टॉपिक आपल्याला इन्क्लूड करायचा आहे, पॉईंट आपल्याला किरणोत्सारितामध्ये बघायचा आहे. हा संपूर्ण सिलेबस आपला झाला केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्राचा. त्यानंतर याच्यावरती प्रश्न बघा कसे विचारलेले आहेत. परत एकदा सांगेन, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंतर ठेवलात तरी सुद्धा चालेल. द्रव्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ॲटॉमिक स्ट्रक्चर, पिरियॉडिक टेबल याच्यावरती सुद्धा प्रश्न बऱ्याच प्रमाणात विचारले जातात. धातू अधातू याच्यावरती प्रश्न आहेत. त्यानंतर आम्ल आम्लारी, कार्बन कंपाऊंड्स, त्यानंतर किरणोत्सारिता, रेडिओ ऍक्टिव्हिटी. कार्बन कंपाऊंडचा जर विचार केला तर आपली ही जी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे ज्याच्यामध्ये आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, त्यांची वैशिष्ट्य, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी मिथेन असेल, अल्केन ग्रुप किंवा अल्किल ग्रुप, अल्काइन्स हे ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्यानंतर केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया आणि इतर जर बघितलं तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. ह्याच्यापेक्षा जास्त संख्या आहे, एक टेंटेटिव्ह संख्या मी इथं घेतलेली आहे जेणेकरून प्रश्नांचा तुम्हाला आढावा लक्षात येईल. ठीक आहे. पुढे तिसरा आणि महत्त्वाचा परत सेक्शन येतो तो म्हणजे फिजिक्स, दॅट इज भौतिकशास्त्र. आता फिजिक्समध्ये थेअरी प्लस मॅथमॅटिकल एक्झाम्पल दोन्हीही आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. कारण तुम्ही पेपर बघितल्यावरती लक्षात आलं असेल, एखाद्या महिन्याचं लाईट बिल काढायला आयोगानं विचारलेलं आहे. तर ते लाईट बिल कसं निघतं तर त्याच्यामध्ये आपण किती पॉवर कंझ्युम केलेली आहे आणि सोबतच त्याचा दर म्हणजे जर एका युनिटचा दर किती आहे, त्या एका युनिटची व्हॅल्यू किती आहे हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे फिजिक्स हा सेक्शन दोन्ही मेथडने आपल्याला इम्पॉर्टंट आहे. थेअरी प्लस मॅथमॅटिकल इक्वेशन्स. पहिलं येतं युनिट्स अँड मेजरमेंट. त्यानंतर आहे राशी,
क्वांटिटीज जे आपण म्हणतो, मग त्याच्यामध्ये स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, त्याचे डायमेन्शन्स, त्याचा फॉर्म्युला, त्याचे युनिट्स, हे सगळे याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्यानंतर मोशन अँड इट्स टाईप, गती आणि गतीचे प्रकार. बघा, कधीही फिजिक्स हा असा सेक्शन नाही आहे की तुम्ही पाठ केला आणि तो लक्षात राहिला. त्याला समजून घेऊन एक एक कन्सेप्ट करता, पण समजून घेऊन त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तुम्ही पाठ केला तर आजचं उद्या परवा विसरणार आहे, पण तुम्ही समजून घेऊन लक्षात ठेवला तर तुम्ही कधीही तो प्रश्न विचारला तर तुम्ही स्वतःचा आन्सर तिथं तयार करू शकतात. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं अंडरस्टँडिंग, ती कन्सेप्ट समजण्यावरती. आणि आपलं ऑफलाईन लेक्चर जे आपले स्टुडंट्स आहेत त्यांना तर माहिती आहे की आपण आपल्या बेसिक कन्सेप्ट पासून याची तयारी करून घेतात. सोबतच बल, नेक्स्ट टॉपिक आहे बल, दॅट इज फोर्स. सगळ्यांना माहिती आहे फोर्स इज इक्वल टू काय, इक्वेशन आपल्याला पटकन अगदी झोपेतून उठवलं तरी लक्षात राहिलं पाहिजे की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. मग त्याचे युनिट्स काय आहेत, त्याच्यामध्ये युनिट पुट केल्यानंतर त्याचं डायमेन्शन कसं तयार होतं. फोर्सचं एक स्टँडर्ड युनिट आपण जे सांगतो दॅट इज न्यूटन, ते न्यूटन युनिट, त्याचं CGS युनिट काय आहे तर डाईन, त्यांच्यामध्ये असणारे रिलेशन 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मच डाईन, हे पण आयोगानं विचारलेलं आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू किती डाईन असतात हेही आपल्याला माहिती पाहिजे. तर इट इज 10⁵ डाईन. हे 5च का आलं कारण MKS CGS मध्ये करताना कशा पद्धतीनं कन्व्हर्जन होतं हे इम्पॉर्टंट येतं. त्यानंतर आहे वर्क, एनर्जी आणि पॉवर, कार्य, ऊर्जा आणि शक्ती. जेवढं आपली कार्य करण्याची कपॅसिटी म्हणजेच काय असते आपली एनर्जी असते, आणि कार्य करण्याचा दर रेट जो असतो ती म्हणजे आपली पॉवर असते, शक्ती असते. यांच्यामध्ये असणारं रिलेशन, अगेन त्यांचे इक्वेशन्स, डायमेन्शन्स या कन्सेप्ट याच्यामध्ये इन्क्लूड होतात. देन प्रेशर, सगळे जर फिजिक्समध्ये बघितलं तर थेरी प्लस इक्वेशन्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतातच. प्रेशर आहे, प्रेशर फोर्स अपॉन एरिया, त्याचं युनिट, डायमेन्शन कन्सेप्ट येतात. त्याच्यामध्ये त्याचं इतर कोणते युनिट्स असतील, समजा पास्कल असेल किंवा हवेचा दाब मोजण्यासाठी आपण मिलीबार युनिट वापरतो, त्यांच्यामध्ये असणारं रिलेशन्स हे आपल्याला इथं महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर ध्वनी आणि प्रकाश, साऊंड आणि लाईट. आता सगळ्यांना हेही माहिती पाहिजे की प्रकाशाचा वेग काय आहे, ध्वनीचा वेग काय आहे, किंवा प्रकाश ट्रॅव्हल करण्यासाठी माध्यमाची म्हणजे मीडियमची आवश्यकता आहे का, तर प्रकाश ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची आवश्यकता नाहीये. दॅट इज विदाउट एनी मीडियम लाईट कॅन ट्रॅव्हल, बट विदाउट एनी मीडियम साऊंड कॅन नॉट बी ट्रॅव्हल. ध्वनी तिथं ट्रॅव्हल करू शकत नाही. त्यांचं स्पीड काय आहे हेही माहिती पाहिजे. सोबतच आपल्याला आइन्स्टाईन इक्वेशन दॅट इज थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, सापेक्षता सिद्धांत आपण जो म्हणतो, दॅट इज E इज इक्वल टू mc², वेअर E इज एनर्जी, m इज मास ऑफ ऑब्जेक्ट अँड c इज स्पीड ऑफ लाईट, प्रकाशाचा वेग. आता स्पीड ऑफ लाईट किती असतो तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि अगदी मी परत एकदा रिपीट करते, राज्यसेवेसाठी जेवढं इम्पॉर्टंट आहे, तुम्ही पोलीस भरतीचा सुद्धा पेपर काढून बघा तर तिथंही या इक्वेशनवरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हे इक्वेशन कुणी सांगितलेलं आहे किंवा या इक्वेशनला काय म्हणतात हे प्रश्न रिपीटेडली पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारलेले आहेत. फक्त राज्यसेवा कंबाईन असं नाहीये, तर हे इथं 1 लाईनर प्रश्न सरळ सेवेमध्ये सुद्धा इन्क्लूड होतात. त्यामुळे हा टॉपिक झाल्यानंतर मिरर अँड इमेजेस, आरसे व प्रतिमा आणि लेन्स, भिंग. सगळ्यात म्हणजे जर टॉपिक जर बघितला तर बघताना वाटतो की काय कॉम्प्लिकेटेड आहे ह्याच्यामध्ये, कारण अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा, कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर, त्याचे लेन्स पुन्हा पडतात, कॉन्केव्ह लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्यांचे इमेजेस तयार होण्याचे त्याचे कॉम्बिनेशन्स आणि वेगळे आहेत. टॉपिक तसा बघायला गेला तर खूप कॉम्प्लिकेटेड दिसतो वरून, पण जर त्याच्या आतमध्ये आपण गेलो तर ते तेवढ्याच सिम्पल वेनी आपण काय करू शकतो लक्षात ठेवू शकतो. त्याच्याही काही मेथड्स आहेत. म्हणजे कॉन्केव्ह मिरर म्हटल्यानंतर त्याच्या असणारे इमेजेस म्हणजे वस्तू इन्फिनिटीवरती ठेवली, अनंत अंतरावरती ठेवली, तिथून ती वस्तू त्यानंतर पुढं येते, समजा ती त्याच्या पोलवरती आली म्हणजे ध्रुवावरती आली, त्याचे इमेजेस कशा तयार होतात हे सगळे पॉइंट. ती प्रतिमा सरळ आहे का उलटी आहे, म्हणजे आहे अशी इरेक्ट आहे का इनवर्ट झाली, त्यानंतर रिअल इमेज आहे का व्हर्च्युअल इमेज आहे, वास्तव प्रतिमा आहे का आभासी प्रतिमा आहेत, असे प्रश्न याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि बऱ्यापैकी त्यावेळेला थेरॉटिकल प्रश्न विचारलेत. सोबत अजून एक प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो, तो म्हणजे 2 मिरर जर समजा काही पर्टिक्युलर अँगलमध्ये ठेवले तर त्यांच्यामध्ये किती नंबर ऑफ इमेजेस तयार होऊ शकतात त्या मिरर्समध्ये, हाही प्रश्न आहेत. आपण इथून पुढच्या या सिरीजमध्ये जेव्हा PYQ बघणार आहोत तर तिथं तुमच्या ते लक्षात येईल की ते प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जातात, त्याचा फॉर्म्युला काय आहे. आणि तुम्ही म्हणाल हे सगळं आहे पण हे आहे कुठं नेमकं, तर याची बुकलिस्ट जी स्टँडर्ड बुकलिस्ट आहे ती पण आपण लास्टला बघणार आहोतच, तर तुम्हाला कळेल तिथं. त्यानंतर आरसे व प्रतिमा झाल्यानंतर मॅग्नेटिझम, खूप कमी प्रश्न मॅग्नेटिझमवरती विचारले जातात, चुंबकत्व 1-2 वेळेलाच प्रश्न बघायला मिळतात त्याच्यावरती, ते पण अगदी थेरॉटिकल पार्ट आहेत. 2017च्या राज्यसेवेमध्ये मात्र याच्यावरती प्रश्न मॅथमॅटिकल प्रॉब्लेमवरती विचारला होता, जो NCERT मधून घेतला होता. ठीक आहे.
आणि त्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट. हा सुद्धा सगळ्यात लास्ट टॉपिक आहे, बट खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, कारण इलेक्ट्रिक करंटशी रिलेटेड असणाऱ्या सगळ्या कन्सेप्ट, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज काय आहे, कंडक्टन्स काय आहे, रेझिस्टन्स काय आहे, त्यांचे युनिट्स काय किंवा त्याच्या डेफिनेशन्स म्हणा, ह्या सगळ्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्यानंतर जेव्हा आपण एनर्जी किंवा पॉवर म्हणतो तर त्याच्यामध्ये 1 HP ची व्हॅल्यू, जसं एनर्जीमध्ये म्हटलं 1 HP, HP मीन्स काय तर हॉर्स पॉवर. 1 HP म्हणजे किती वॅट असतात बघा. 1 HP इज इक्वल टू हाऊ मच वॅट, तर ह्याला आपण म्हणतो 746 वॅट. हे कन्व्हर्जन हे आपल्याला माहिती पाहिजे. जे फॅक्च्युअल डेटा आहे तो कधीही आपला चुकता कामा नये. त्यानंतर हा आपला फिजिक्सचा पार्ट झाला. अगेन प्रश्नांच्या वरती येऊयात की फिजिक्समध्ये प्रश्न जे विचारले जातात युनिट्सवरती बऱ्यापैकी म्हणजे खूप कमी प्रश्न बघायला मिळतात, पण एखादा दुसरा प्रश्न आहे. राज्यसेवेमध्ये एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर मोशन आणि त्याचे टाईप्स, वर्क, एनर्जी, पॉवर याच्यावरती प्रश्न आहेत. हीट, उष्णता या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर साऊंड आहे, आरसे, प्रतिमा आणि इमेजेस त्याच्यावरती प्रश्न बघायला मिळतो. इलेक्ट्रिक करंट, विद्युतधारा आहे. मॅग्नेटिझमवरती प्रश्न, विद्युत चुंबकीय पट्टा, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा आपला सेपरेट पार्ट येतो, कारण हा पार्ट जो आहे हा आपल्याला प्रिलिम आणि मेन्स दोन्ही ठिकाणी लागतो. कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम वरती जर आपण कंबाईनच्या मेन्सचा जर विचार केला तर कंबाईनच्या मेन्समध्ये तुम्हाला रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे, सुदूर संवेदना ज्याला म्हणतो आपण बघा. मेन्सचा सिलेबस बघितलात ना, कंबाईन मेन्स, रिमोट सेन्सिंग. त्यानंतर एरियल फोटोग्राफी, ड्रोन फोटोग्राफी, ह्या सगळे हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा लागतो, कारण त्याच्यावरती प्रश्न इथंही बघायला मिळतात आणि प्रिलिम मध्ये सुद्धा. अगदी या वेळेच्या कंबाईनच्या प्रिलिम मध्ये 2024 आता 2 फेब्रुवारी 2025 ला जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न इथं विचारलं होतं की जो आपला दृश्य विजिबल रेंज जे असतात त्याची रेंज विचारली होती. इथं विचारताना मात्र आयोगानं नॅनोमीटर मध्ये विचारलं होतं. 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. बुकमध्ये देताना ही मायक्रोमीटर मध्ये व्हॅल्यू दिलेली असते, 0.4 to 0.7 मायक्रोमीटर मध्ये. ते कन्व्हर्जन आपल्याला माहिती पाहिजे की पॉवर कशा आहेत, ते युनिट्स या टॉपिकमध्ये कव्हर होतं आपलं कन्व्हर्जनचा जो पार्ट आहे. त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम याला आपण म्हणू शकतो की प्री आणि मेन्स यांना जोडणारा हा काही एक ब्रिज आहे, ज्या दोघांमध्ये इन्क्लूड आहेत, प्रिलिमला पण आहे आणि मेन्सला पण आहे. मेन्सच्या सिलेबसचा तो पहिला बेसिक पॉईंट असणार, एवढं लक्षात घ्या. आणि इतर जनरल क्वेश्चन बघितले तर 19 क्वेश्चन इथं विचारले जातात. तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला जेणेकरून लक्षात येईल की कोणता टॉपिक किती महत्त्वाचा आहे. त्या पद्धतीनं त्याची प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. येऊयात आता काय वाचायचं किंवा कशातून वाचायचं हे जे कन्फ्युजन असतं, कारण सायन्स हा खूप म्हणजे वास्ट विषय आहे. याला आपण कधीच असं म्हणू शकत नाही एखादा क्वेश्चन आला आणि तो आउट ऑफ सिलेबस आहे, कधीच म्हणू शकत नाही. त्यामुळे याचं जे बेसिक आहे ते आपलं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये तुम्ही मराठी मीडियममध्ये करतायत का इंग्लिश मीडियममध्ये करतायत त्या पॉईंटनी तुम्ही तुमची बुकलिस्ट रेफर करू शकतात. जर तुम्ही स्टेट बोर्ड मराठीमध्ये करणार असाल तर 4ला परिसर अभ्यास, 10वी पर्यंतचे स्टेट बोर्ड्स करणं गरजेचं आहे. 10वीला S1 S2 2 पार्ट येतात, त्यामुळे हे मराठीमध्ये सुद्धा आहेत अवेलेबल आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही बालभारतीच्या याच्यावरून पुस्तकं डाउनलोड करून सुद्धा घेऊ शकतात किंवा मार्केटमध्ये जाऊन ती परचेस सुद्धा करू शकतात पुस्तकं, काही हरकत नाही. NCERT जर करणार असाल इंग्लिशमध्ये, NCERT हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आहेत. कधीही माझा पर्टिक्युलर एक्सपिरियन्सने सांगते की हिंदीपेक्षा इंग्लिश कधीही बेटर ठरेल. जर तुम्ही मराठी मीडियमचे जरी असाल तरी सुद्धा जर तुम्ही एकदा मराठी वाचल्यानंतर तुमचं इंग्लिशमध्ये तुमची रिव्हिजन होऊ शकते. NCERT करणार असाल तर 8वी ते 10वी पर्यंतची NCERT पुरेशी ठरते. त्यानंतर याची रिव्हिजन करणं गरजेचं आहे. एकदा वाचून झालं आणि सोडून दिलं असं करायचं नाही, त्याची रिव्हिजन करणं, एक 15 दिवसातून एकदा ते पुन्हा पुस्तक आपल्या नजरेखालून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर 11वीचं बायोलॉजीचं पुस्तक, जो बॉटनीचा पार्ट आहे किंवा झुलॉजीचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी 11वी बायोलॉजीचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकतात. इंग्लिशमध्ये जर स्टँडर्ड एक बुक जर म्हटलं तर ल्युसेंटचं बुक आहे, जे हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. मराठीमध्ये सुद्धा त्यांनी केलेलं आहे, पण इंग्लिशमधलं बुक तुम्ही रेफर करू शकतात ल्युसेंटचं. मराठीमध्ये अजून मार्केटमध्ये काही स्टँडर्ड लेखकांची जी पुस्तकं आहेत ती सुद्धा तुम्ही रेफर करू शकतात. पण सगळ्यात माझा भर हा ह्याच्यावरती आहे की तुमचा बेसिक स्ट्रॉंग हे तुमच्या स्टेट बोर्डमधून क्रमिक पाठ्यपुस्तकांमधूनच होणार आहेत, कारण हा असा अभ्यास आहे जो तुम्ही ऑलरेडी केलेला आहे. याच्यासाठी तुम्हाला नवीन किंवा वेगळं तुम्ही काही करत नाहीयेत, हेच फक्त एकदा रिव्हिजन तुम्हाला इथे करायचे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा सोर्स आहे जो कधीच कोणी इग्नोर करू नका आणि करायचाही नाही, दॅट इज आयोगाचे झालेले पेपर्स. कारण PYQ समजल्याशिवाय
आपल्याला पुढे जाता येणार नाहीये. साधं एक्झाम्पल घ्या, आपण युनिव्हर्सिटीच्या जेव्हा एक्झाम दिलेले आहेत किंवा देतो त्यावेळेला आपण युनिव्हर्सिटीचे आधीचे पेपर पण बघतो ना, की कोणत्या पॉईंटवरती प्रश्न विचारलेले आहेत किंवा किती मार्काला विचारलेत याचा अंदाज घेत असतो. ब्लाइंडली आपण काही फॉलो करत नाहीत. इथंही तेच आहे. तुम्ही कुठल्याही विषयाची तयारी करणार असाल, सगळ्यात पहिलं काम आपलं जे असतं ते म्हणजे PYQ समजून घेणं, त्याचं अनालिसिस करणं की कोणत्या पॉईंटवरती प्रश्न विचारलेत. हे जे आपण लेक्चर मध्ये बघितलेले आहेत किंवा जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत हे तुम्ही स्वतःही एकदा पुन्हा स्वतः अनालिसिस करा. PYQचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरा लास्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे सराव प्रश्नसंच. सराव प्रश्नसंच म्हणजे तुम्ही प्रॅक्टिससाठी कोणताही सोर्स वापरू शकतात. मराठी इंग्लिश तुम्ही ऑनलाईन वापरा किंवा ऑफलाईन पुस्तकं घ्या, पण डेली प्रॅक्टिस ही झालीच पाहिजे. प्रत्येक विषयाचे काही ठराविक 20-20 MCQ तरी प्रत्येक विषयाचे झाले पाहिजेत. कारण आपला पूर्ण पॅटर्न जो आहे, कंबाईनचा विचार केला तर हा पूर्ण आपला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची तयारी ही सरावाशिवाय कधीच शक्य नसेल. त्यामुळे सराव करणं हे तितकंच गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं पूर्ण सायन्सचा जो पार्ट आहे हा पण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा, त्याच्या मी तुम्हाला उत्तरं द्यायचा नक्कीच प्रयत्न करू. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.